नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी.डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, प्रमुख कृषी विद्या, कृषी विस्तार आणि प्रशिक्षण या विभागाचा प्रमुख असून जैन इरिगेशन सिस्टीम इंडस्ट्री जळगावच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या वर्षाचा खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अनेक वातावरणातील बदल बघायला मिळाले आणि शेवटी पावसाने जो धुमाकूळ घातला. कुठे कुठे अतिवृष्टी झाली, ढगफुटी पण झाली आणि पावसाचं सातत्याने त्याचे दिवसाचे प्रमाणसुद्धा जास्त होतं. त्यामुळे यावर्षी खरीपाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. एकीकडे शेतकऱ्याचं गुंतवणूक पण वाढली होती, त्याच्यामध्ये उत्पादन पण मिळालं नाही आणि त्यामुळे त्याला आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. परंतु एक चांगली गोष्ट अशी बघायला मिळते की पावसाचं सातत्याने पाऊस पडल्यामुळे या वर्षाचे सर्व धरणं, विहिरी, बोरवेलमध्ये पाणी भरपूर उपलब्ध आहे. धरणं 100% भरलेली आहेत आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या नद्या ज्या आहेत, ज्या लहान मोठ्या नद्या होत्या, त्यांनासुद्धा पूर आले, नाले वाहू लागले. त्यामुळे पाण्याचं उपलब्धता यावर्षी मुबलक आहे. त्यामुळे निश्चितपणे यावर्षी रब्बी पिकांचं लागवड खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मग रब्बी पिकांमध्ये मग तुमचा गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, तुमचं रब्बी ज्वारी असेल, कांदा असेल, सूर्यफूल असेल आणि ऊस असेल, या सर्व पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण पाणी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. मित्रांनो, पाणी भरपूर जरी असलं तरी शेतकऱ्यांच्या मध्ये एक मोठा गैरसमज आहे की भरपूर पाणी दिलं पिकांना की भरपूर उत्पादन येतं. परंतु मित्रांनो, असं कधीच होत नाही. लक्षात घ्या, भरपूर पाणी दिलं म्हणजे भरपूर उत्पादन येतं असं होत नाही कधीच. म्हणून शेतकऱ्यांनी विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पाणी आपण पिकाला दिलं पाहिजे, जमिनीला नाही. म्हणून जमिनीला पाणी न देता शेतकऱ्यांनी पिकाला पाणी द्यायला शिकलं पाहिजे. ह्याच्या बऱ्याचशा समस्या त्याच्यामध्ये कमीच होणार शेतकऱ्यांच्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी जी रब्बी हंगामात आपण पिकं लावणार आहोत, मग गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, सूर्यफूल असेल, कांदा असेल किंवा तुमचा ऊस असेल, या सर्व पिकांसाठी आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये आपण एकतर ठिबक सिंचन वापरा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो. तुषार सिंचन पद्धतीमध्ये रेनपोर्ट स्प्रिंकलर आहेत, मायक्रो स्प्रिंकलर्स आहेत, बरोबर तुमच्या रेग्युलर स्प्रिंकलरसुद्धा उपलब्ध आहेत. पण रेनपोर्ट स्प्रिंकलर सर्वात जास्त उपलब्ध, त्याची कार्यक्षमता जास्त आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि रेनपोर्ट स्प्रिंकलरचा आपण वापर केला पाहिजे. जैन इरिगेशनकडे अतिशय उच्चतम गुणवत्तेचे ठिबक सिंचन असो किंवा रेनपोर्ट स्प्रिंकलर असो, अतिशय उच्चतम गुणवत्तेचे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या रब्बी हंगामातल्या पिकांची ठिबक सिंचन आणि रेनपोर्ट स्प्रिंकलरवरती लागवड केली पाहिजे. आता आपण बघूया वेगवेगळ्या पिकांची उत्पादकता. जर पाहिलं आपण तर साधारणपणे पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला उत्पादन किती मिळतं. गव्हाचं आपण पीक जर घेतलं आपण तर गव्हाचं उत्पादन आपल्या सरासरी आपल्याकडे भागामध्ये एकरी 8 ते 10 क्विंटलचं आहे. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवडची आहे ती गादी वाफेवरती केली. गादी वाफेवर 4 वेळी आपण लागवड केल्या गव्हाच्या 22.5 सेंटीमीटरच्या अंतरावरती आणि ठिबक सिंचनची नळी सेंटरला ठेवली. मग गादी वाफेवरती गादी वाफा 90 सेंटीमीटरचा तयार करायचा आहे. त्याच्यात ठिबक सिंचन नळी सेंटरला ठेवा. इनलाईन पद्धती, जैन टर्बोलाईन सुपर असेल, जैन टर्बो ॲक्विरा असेल, जैन टर्बो एक्सेल असेल, जैन टर्बो स्लिम असेल, जैन चापिन असेल, जैन क्लास 1 असेल, कोणत्याही प्रकारचे जैन इरिगेशन असल्या इनलाईनचा आपण वापर करा. गादी वाफेच्या मध्यभागी ठेवा आणि 2 ओळी इकडे गव्हाच्या, 2 ओळी इकडे राहतील. 4 ओळींना आपण वापर करू त्याच्यासाठी. आणि ठिबक सिंचन पद्धतीमधून पाण्याचा आणि खतांचा वापर जर आपण केला, गव्हाची लागवड आपण उत्तर दक्षिण दिशेला आपण केली तर आपण गव्हाचं एकरी 25 ते 30 क्विंटलचं उत्पादन सहज मिळू शकतो मित्रांनो. तसंच हरभरा पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. हरभरा पिकाची लागवडसुद्धा गादी वाफेवरतीच केली पाहिजे. सपाट जमिनीवरती लागवड करू नका. सपाट जमिनीवरती लागवड केल्याने आपल्याला उत्पादन जास्त मिळणार नाही. गादी वाफेवरती लागवड केल्यानंतरसुद्धा ठिबक सिंचनचा किंवा तुषार सिंचन रेनपोर्ट स्प्रिंकलरचा आपण वापर केला तर हरभऱ्याचं सुद्धा आपण एकरी 15 ते 20 क्विंटलचं उत्पादन मिळू शकतो मित्रांनो. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे आपलं मका आहे. खरीपातसुद्धा मक्याचं पीक वाढलं होतं, रब्बीमध्ये सुद्धा मक्याचं पीक वाढणारच आहे. कारण भविष्यातलं पीक हे मकाच असणार आहे. कारण मका पिकाची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
मका पिकाची मागणी पोल्ट्री फीड असेल, कॅटल फीड असेल, स्टार्च तयार करण्यासाठी असेल किंवा आता नव्याने आलेलं इथेनॉलसाठी त्याची मागणी खूप जास्त आहे. आणि पारंपरिक पद्धतीने मका पिकाची लागवड रब्बी हंगामातली आहे. साधारणपणे एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन शेतकरी मिळतात. काही शेतकऱ्यांना 25-30 क्विंटल मिळालं असेल, अगदी बोटाळमधून शेतकरी 40 क्विंटलपर्यंत पोहोचले असतील. परंतु सामान्यतः सरासरी शेतकरी जे आहेत एकरी 20 ते 25 क्विंटलचं उत्पादन मक्याचं शेतकरी मिळतात. तेही पारंपरिक पद्धतीने सरीवरंबा पद्धतीची लागवड करतात. 1.5 ते 2 फुटाची सरी काढतात आणि सरीच्या दोन्ही बाजूला मक्याची लागवड करतात. अशा पद्धतीने आणि पाणी पद्धतीने पिकाची पाण्याची गरज नसतानासुद्धा सरी तुडुंबावरून पाणी मक्याला देतात. त्यामुळे मक्याचं उत्पादन वाढीच्या वेळी मक्याचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून खूप पाणी दिलं म्हणजे मक्याचं उत्पादन वाढेल असं नाही आहे. म्हणून मका पिकाची लागवडसुद्धा करताना आपण गादी वाफेवरतीच करा. मित्रांनो, मागच्या ॲग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनामध्ये आपण ॲग्रोवर्ल्डमध्ये कृषी प्रदर्शन आपण मकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन कसं घ्यायचं याच्यावरती आपण मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी तिथे आले होते. मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता ही एकरी 204 क्विंटलची आहे आणि जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन आतापर्यंत एकरी 158 क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे. आणि मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड आहे. म्हणून मका पिकाची लागवड आपण सपाट जमिनीवरती किंवा सरीवरंबा पद्धतीने न करता आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती करा आणि गादीवाफ पद्धतीवरती करा. मका पिकाची लागवड करताना मका हे C4 प्लांट आहे, त्याची लागवड ही नेहमी उत्तर दक्षिणच असली पाहिजे. म्हणून तुमची सभ्यांची ही पूर्व पश्चिम असली पाहिजे आणि ठिबक सिंचनच्या नळ्या ह्या तुमच्या उत्तर दक्षिण असल्या पाहिजे. गादी वाफा 2 फूट रुंदीचा करा, उंची 1 फूट असली पाहिजे आणि गादी वाफ्यावरती 2 ओळी लावा. 2 ओळीमध्ये अंतर 1.25 फूट ठेवा, 40 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये अंतर 20 सेंटीमीटर ठेवा, 8 इंच ठेवा. आणि ठिबक सिंचनची नळी सेंटरला ठेवा, मध्यभागी, म्हणजे नळीच्या दोन्ही बाजूला 8-8 इंच अंतरावरती 20-20 सेंटीमीटर अंतरावरती 2 ओळी असणार आहे. आणि लागवड करताना मका पिकाला बेसल डोस देणं फार गरजेचं आहे. मका पिकाला बेसल डोस देताना 100 किलो 10-26-26 म्हणजे 2 बॅगा 10-26-26 दिला पाहिजे. 10 किलो गंधक वापरलं पाहिजे, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट दिलं पाहिजे, 5 किलो झिंक सल्फेट दिलं पाहिजे, 5 किलो फेरस सल्फेट दिलं पाहिजे, 3 किलो मॅग्नीज सल्फेट दिलं पाहिजे आणि 3 किलो बोरॅक्स म्हणा. तुम्ही हे साधारणतः 100 किलो निंबोळी पेंडमध्ये मिक्स करा पावडरमध्ये आणि गादी वाफे तयार करताना बेडमध्ये भरून द्या आणि नंतर त्याची लागवड करा ठिबक सिंचन पद्धतीवरती. ठिबक सिंचन वापरताना मका पिकासाठी इनलाईनचा वापर करायचा आहे. जैन इरिगेशनकडे जैन टर्बो एक्सेल, जैन टर्बोलाईन सुपर, जैन टर्बो स्लीप आणि जैन क्लास 1 12 mm 16 mm डायमीटरमध्ये उपलब्ध आहे. 20 mm मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ड्रिपरचा डिस्चार्ज हा 2 आणि 4 लिटरमध्ये उपलब्ध आहेत आणि ड्रिपरचं अंतर 2 ड्रिपरमधलं अंतर जे ते 30 सेंटीमीटरपासून तर 100 सेंटीमीटरपर्यंत उपलब्ध आहे. अशा पद्धतीने परफेक्ट ठिबक सिंचन पद्धती मका पिकासाठी वापरायची आहे. आणि शेतकऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवा, ठिबक सिंचन पद्धती हे केवळ पाणी देण्यासाठी नाही आहे. ज्यावेळी तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीचा वापर कुठल्याही पिकासाठी करत असाल त्यावेळेला तुम्हाला ठिबक सिंचन पद्धतीमधून पाण्यात विरघळणारी खतं दिलीच पाहिजे. मग याकरता जैन इरिगेशनकडे व्हेंचुरी आहे, फर्टिलायझर टँक आहे, न्यूट्री केअर आहे, त्याचा अवलंब करा आणि ठिबकमधनं खतं द्या. पाण्यात विरघळणारी खतं द्यायचा अर्थ असा होतो की इम्पोर्टेड खतं वापरा. नत्र करता तुम्ही युरियाचा वापर करा, अमोनियम सल्फेटचा वापर करा, फॉस्फरससाठी फॉस्फरिक ॲसिडचा वापर करा किंवा 12-1-0चा वापर करा, पोटॅशसाठी पांढऱ्या रंगाचा पोटॅशचा वापर करा. 100% पाण्यात विरघळणारी आहे. त्यामुळे तुमचा पारंपरिक खताचा जो खर्च जो आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त खर्च याच्यामध्ये येणार, लक्षात ठेवा. आणि पारंपरिक खताची कार्यक्षमता फक्त 30 ते 40% आहे. परंतु ठिबकमधून आपण जी खतं देणार आहोत त्याची कार्यक्षमता ही 90% असणार आहे. त्यामुळे ठिबकबंद खतं द्या. मका पिकाचं एकरी 100 क्विंटलचं उत्पादन मिळण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण जैन इरिगेशनशी संपर्क साधू शकता. चौथं महत्त्वाचं पीक तुमचं ऊसाचं पीक आहे, कांद्याचं पीक आहे. कांदा पीकसाठी सुद्धा ठिबक सिंचन आणि रेनपोर्ट स्प्रिंकलरचा वापर आपण करा. कांदा पिकाची लागवड करताना गादी वाफेवरतीच लागवड करा. कांदा पिकाची लागवडसुद्धा ठिबक सिंचनवरती करा किंवा रेनपोर्ट स्प्रिंकलरवरती करा, पण गादी वाफेवरती लागवड करा. गादी वाफेवरती लागवड केल्याने काय होतं की गादी वाफ पोकळ असतं, त्यामुळे कांद्याची बल्ब साईज चांगली मिळते, एकसारखी मिळतात, चिंगण्यांचं प्रमाण राहत नाही. मग तुम्ही रेनपोर्ट स्प्रिंकलरचा वापर करा किंवा ठिबक सिंचनचा वापर करा. कांद्याचं उत्पादन एकरी 15 ते 20 टन उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. रावेरचे अतुल पाटील जे केरळचे जे आहेत त्यांनी एकरी
28 टन कांद्याचं उत्पादन काढलं होतं जैन इरिगेशनच्या जैन ठिबकवरती. म्हणून मित्रांनो कांद्याची लागवडसुद्धा गादी वाफेवरतीच करा. ऊससुद्धा प्रमुख पीक आपल्या जिल्ह्यातलं राज्यातलं. ऊसाचीसुद्धा लागवड वाढणार आहे. पाण्याची उपलब्धता मुबलक आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या ऊसाची लागवडसुद्धा आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती करा आणि एकरी 100 टनापर्यंत उत्पादन मका ऊसाचं घेऊ शकतो आपण. त्याचंसुद्धा तंत्रज्ञान जैन इरिगेशनकडे उपलब्ध आहे. 4-in-1, 6-in-1, 7-in-1 अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान ऊस पीक लागवडीसाठी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याचं आपण लक्ष एकरी 200 टनापर्यंत ठेवणार आहोत. 200 टनापर्यंतसुद्धा ऊसाचं एकरी उत्पादन मिळू शकतं अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, कांदा असेल, सूर्यफूल असेल, सूर्यफुलाची लागवडसुद्धा आपल्याला गादी वाफेवरतीच करायची आहे. 2 ओळीमध्ये सूर्यफुलाच्या जे आहे ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे आणि 2 रोपातलं अंतर जे ते 20 ते 25 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण सूर्यफुलाचीसुद्धा लागवड करू शकतो आणि सूर्यफुलातसुद्धा एकरी आपल्याला 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रब्बी हंगामातली सर्व पिकं जी आहेत, गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, कांदा असेल, ऊस असेल, सूर्यफूल असेल, किंबहुना रब्बी ज्वारीसुद्धा गादी वाफेवरती लागवड केली आणि ठिबक सिंचनचा वापर जर केला तर एकरी 30 क्विंटलपर्यंत ज्वारीचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणून ज्वारी पिकासाठी सुद्धा आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती लागवड करा, गादी वाफेवरती लागवड करा. ज्या पद्धतीने मक्याची लागवड आपण केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ज्वारीची पण लागवड करता येईल आणि आपण एकरी 25 ते 30 क्विंटलचं उत्पादन ज्वारीचं आपण घेऊ शकतो. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीचे हिम्मतराव पाटील जे आहेत, हिम्मत भाऊंनी एकरी 27 क्विंटल ज्वारीचं उत्पादन काढलं ठिबक सिंचन पद्धतीवरती. म्हणून प्रत्येक पिकामध्ये आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. पण त्याकरता आपल्याला मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. मानसिकता जर बदलली, आपण जमिनीला पाणी देण्याच्या ऐवजी पिकांना पाणी द्यायला आपण शिकलो, खतं पण आपण पिकांना जमिनीला देण्याऐवजी पिकांना द्यायला आपण शिकलो, तर आपल्याला नेहमीच्या मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा निश्चितच आपल्याला दुप्पट उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. उत्पादन जास्त मिळालं की आपल्याला आर्थिक नफासुद्धा जास्त मिळणार आहे आणि आपल्या भागात समृद्धी येणार आहे. निश्चितपणे मला खात्री आहे आपण रब्बी पिकासाठी सुखसिंचन पद्धतीचा अवलंब करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा. धन्यवाद. दिवस उजाडला तरी मोरू झोपलेला, मोरूचा बाप मोरूला म्हणाला, मोरू उठ अरे झोपलास काय, शेताला पाणी अजून द्यायचं नाही की काय. मोरू म्हणाला जस्ट कूल इट डॅड, जैन ठिबक हाय तर टेन्शन नाही. पाणी हाफ उत्पादन डबल, जैन ठिबक शिवाय कुणाला जमल. पाणी हाफ उत्पादन डबल, जैन ठिबक शिवाय कुणाला जमल. नव्या शेतीचं नवं ग्रामर, येस आय एम अ जैन फार्मर.